नागपुरात मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पूर स्थिती निर्माण झाली। नरसळा भागामध्ये 12 जणांना पुरातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। तर ही पूर सदृश्य परिस्थितीची दृश्य देखील आपण पाहतोय। 12 जणांना या पुरातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आलेलं आहे। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आपण पाहूया। नागपूरमध्ये पूरस्थिती उद्भवल्या गेली आहे सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे। आणि नरसाळा परिसरात जर आपण पाहाल तर या ठिकाणी पाहू शकतो की एक कुटुंबीय जे आहे ते आपल्या घरामध्ये रात्रभर पाण्यामध्ये अडकलेलं होतं। त्याचं रेस्क्यू जे आहे ते पालिका प्रशासनाकडून या ठिकाणी बोटीच्या माध्यमातून केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये जर पाहाल तर पाहू शकतो की एकाच कुटुंबातील 5 जण आहेत, ज्यामध्ये 3 लहान मुलं आहेत आणि 2 वयस्कर व्यक्ती आहेत। त्यांना जे आहे ते आता बाहेर जे आहे ते काढण्यात आले। यश जे आहे ते पालिका प्रशासनाच्या या ठिकाणी कर्मचाऱ्याला एकूणच मिळालेलं दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो। या ठिकाणी संपूर्ण या दृश्यांमध्ये बाजूला जर तो घर जर पाहिलं तर याच घरामध्ये जे आहे संपूर्ण कुटुंबीय रात्रभरापासून या ठिकाणी अडकलेलं होतं। मात्र या ठिकाणी पालिका प्रशासनाला माहिती मिळतात जे आहे ते त्यांनी या ठिकाणी रेस्क्यू केलेले काही हे बघू शकता की 3 मुलं जे आहे ते यामध्ये अडकलेले होते आणि 2 कुटुंबातील सदस्य। आपण त्यांच्याशी थेट बोलूया। ताई, काय सांगाल, कधीपासून अडकला होता आणि कशा पद्धतीने बाहेर काढण्यात? 2 दिवसांनी इथे पाणी पुष्कळ जमलेलं होतं। तसं तर पाऊस येतच राहते। मला म्हटलं तिथे पाणी खूप येते म्हणे, पण 2 दिवसांनी एवढं पाणी झालं की एकदम आज तर रात्रभरात एवढं पाणी झालं की घराच्या आत पूर्ण पाणीच पाणी आहे, बाहेर सुद्धा पाणी आहे। आम्ही उतरू नाही शकत। आता यांना टाकून 12 जण झाले रेस्क्यू आतापर्यंत। 12 जणांचा रेस्क्यू जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि जे लोक अजूनही ज्या ठिकाणी अडकले असतील त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीने मदत कार्य जे आहे ते पालिका प्रशासनाकडून केलं जात आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।